हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. चला भावा बहिणींनो, थंड सुटली, लय गार सुटलंय गार. दाजी आलं दाजी. दाजी आलं दाजी. गाराटलं दाजी. आहे का थंड वाजायला लागले पाहिजे. लय गार सुटलंय भाऊ बहिणींनो. चला जम्पर शिवत होती मी. दाजी आलं. दाजीला आणाय गेलत ते आमचं पाहुणं. ती तालुक्याला वरनं एसट्या नाहीत ना, मग ती एसटीनं आलं आणि मग तालुक्यानं एसट्याच नाहीत. काय माहिती का, श्रीगोंद्यापर्यंत आपल्या तालुक्यापर्यंत गाडी मिळती आणि तिथून पुढे मग उशीर झाला की गाडी सापडत नाही. ही निघून येते ना, आणि लई तर लई 10-15 मिनिटाचा फरक झाला गाडी. हे अपूर्वा, ही झाडून काढ ग. भोक लय राडा झाला ह्या कपड्यांचा इथं खाली. लय थंड वाजायला लागली आता. अंगावर घेऊन झोपते. अंगावर घेऊन झोपते बाया भाऊ बहिणींनो. थंड वाजून आली मला. गरम पाणी लावलं तर हात पाय धुतो बाबा. आंघोळीचा विषय नाही. बघू उद्या सकाळ. नाही लावलं गरम पाणी. वारा सुटले. खिडक्या खुडक्या लावून घ्या, दरवाजे. त्याने थंड वाजून आली माणसाला. मला काय आलं नाही बाबा. नीट कर गे पोरे. आता सगळ्या पसारा कोपऱ्यातच आधी हिकडून घे आधी. हो ती खिडकी लावावं. तिकडून हवा येते, इकडून काय हवा येते. हो खिकडून घ्यायचं आधी, मग खुर्ची उचलून ठेवायची. लय बाया पोरींचा अवघड हाया. दर ती उचलून ठेव खुर्ची इकडे. इकडून घे चांगलं. दरवाजा लावला तर हवा बंद झाली माहिती. शिवाने माझ्या गोळ्या तर यान खायला. इंजेक्शन आज बी नाही घेतलं, काल बी नाही. आता उद्या उद्या आता दाजी आल्या तुमचं उद्याच्याला जाऊन घेईन टोचून. काय करायचं. निर्बळ मला हे झंपराच कामाने वैतागून गेलाय जीव माझा. दादाची काय आहे, तुम्हाला खोट नाही सांगत. सर्दी अजून बी, खोकला जरा बंद झाला. दाजीची तब्येत सुधारली तिकडे. माने मॅनेजर झाल्यापासून. मॅनेजर झाल्या तिकडे पुन्हा मार्केटला ते गाड्याचं मॅनेजर. रातून दिवस तिथं जागरण करून मॅनेजर. म्हणजे त्यांच्या हातात आहे ना मॅनेजरच्या सगळं. काय आहे तिथं, म्हणजे तुम्हाला सांगतो, दिवसा बी काम आहे, रात्रीचं बी काम आहे. झोप फक्त 2 तास बस, याच्यावर झोप नाही. आता रात्री तुम्हाला सांगतो 3-3:30 वाजेपर्यंत जावं होतं. आणि मग 3-3:30 वाजता झोपलो आणि उठलो 5:30ला. किती तास झोप झाली सांगा मला. आणि परत मग इथं बसलो का एसटीत स्वारगेटला, तिथे डोकल्या आणायला लागलो. पण आता म्हणलं काय डोकल्या आणून जमणार नाही. नाहीतर मुंबईला नेऊन सोडते मी. ती बी आता कसं आहे बाबा, म्हणजे कधी दाजी असा पुण्याला इकडे तिकडे बाहेर हिंडलेला नाही दाजी. आणि ती एसटी बघूनच दाजीला वाटलं की आपण दुसऱ्याच गाडीत बसलो का काय. नेमकं एसी गार मस्त. ती तशीच असते की इष्टी पुढे थांबत नाही पुढे काय नाही काय बिना थांबा. लय भारी आणि म्हणलं मग इलेक्ट्रॉनिक दरवाजा. बोर्ड तर आपल्या तालुक्यातच आहे म्हणलं एसटी. म्हणजे कुठं जाणार आहे एसटी ही बोर्ड लिहिलेला असतो ना तिथं. म्हणजे ज्या टायमाला उन्हाळा असेल त्या टायमाला एसी लावायचे का थंडीच्या दिवसात. आला ते कंडक्टर आला, त्याला म्हणलं ही बंद कर बाबा, गार लागायला लागलंय म्हणलं मला.
ते म्हणला काय आहे ती बंद होणार नाही, बटणं खराब झाली त्याची, मग तू जरा तिकडे साईडला बस. बरं म्हणलं चालतंय. मग काय कंडक्टर पण फॅशनेबल असतं. हा फॅशन बाज असते. अरे तिकीट किती घेतलंय माझ्याकडून? बघ त्याचं बिना थांबाचं पेशलचं ज्याद असतं. अरे काय पण ते तेवढा काय नाही लागला ना येण्याला, 3.5 तास. किती वाजता बसलो होतो? 4:15 वाजता बसलो होतो गाडी. आणि मग मी 7:30ला पोहोचलो इथं. किती घंटे झाले मग? समजा 4 धरले, 4 वाजले, 5, 6, 7 आणि 7:30, 3.5 तास झाले ना. आणि जी लोकल गाड्या असतात ना, म्हणजे असे पुढे बी थांबतात ना गाड्या, जिथं सीटं असते तिथं स्टॉप असेल तिथं थांबणार, तिथून सीटं घेणार, गोळा करीत 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 थेट इथपर्यंत येणार, उतरी इथपर्यंत येणार. आणि त्या गाडीला बी 3.5 तास लागत. बघा मग काय नाही, त्याला वेळ लागतो थांबत थांबत. नाही बाबा. मागच्या वेळेस आता मी एसटीने गेलो होतो ना डायरेक्ट. आता मी जाताना एसटीनेच गेलो ना. मग जाताना तिकीट लागलं 187 रुपये आणि येताना तिकीट लागलं 287 रुपये. 100 रुपये ज्यादा. हा वा वा म्हणलं काय खरं नाही गाड्या. म्हणलं दाजीला गावडाळ समजवलं, जे जाताना इथून 100 रुपयाला रिक्षावाल्याने टाकलं. हे म्हणला तेवढं लांब आहे म्हणला अंतर, तेवढे पैसे लागणार जायला मार्केटला. दाजीला माहितच नाही तर काय करणार आहे. गाड्याने कोणीकडे हिडवलं, कोणत्या वळखंडात कोणी इकडं ते कोण इकडं, आणि सोडलं मार्केटला नेऊन. तिथलं चौक इथं शेजारी तुम्ही उभा असला तरी तुम्हाला कळायचं नाही तिथनं चालू मी म्हणून गेलो मार्केटला. म्हणलं बाबा रिक्षावाले किती घेतात? म्हणले खाली 20 रुपये घेतात. हा म्हणलं जरा काय दाजी, म्हणलं काय जरा बाहेर पडा, हिटा माहिती करून घ्या, नाही तर लोबाडलं म्हणलं 100 म्हणलं मला इथं. 20 रुपये जात माणूस पण दाजी पण आता विचार करा, एसटी वाल्याने लोबाडलं ना 100ला येतानी. हा स्पेशल एसटी वाल्यानी 287 रुपये तिकीट. बघा मग आता मग जातानी त्याने लुटलं आणि येतानी याने लुटलं. काय करायचं? त्याला तिकीटच असतंय ज्यादा. बसा गप. रिक्षावाल्याने म्हणलं तर ही खाजगी आहे. आता जाऊन ते स्पेशल होती एसट, सगळी सुशिक्षित माणसं ते एकटीच बसलेले. दाजी गावंढाळ असा दाढी येईन ती आईला. म्हणलं आपल्याकडेच बघून आपल्याला लाज वाटायला लागली. ही पिशवी म्हणलं जर कुठं जर दाजीला जर जायची वेळ आली ना तर म्हणलं ही पिशवी गावंढाळची पिशवी नाही न्यायची संघ, लोक लोबाडतात म्हणलं. बोट फेट घालून शेक फेक टाकायची, गोगल पिगल, तवा मग जरा लोक पुढची दाबतात. तशी दबत नाही. तर ह्याचा दाजीला पुण्याला जाऊन अनुभव आला बघा 100%. तिकीट ज्यादा मागितलं ना रिक्षावाल्याने, म्हणायचं लोबाडतो काय मला. हा मग ते आता मला काय बोलता येणार ना, त्याने माझ्या अवताराकडे बघून बरोबर मला 100ला लुटलं लगेच त्यांनी. चला झोपू दे, माझं जीव दमल्यावर झालाय. मला असं येत काय 100 घेतले डायरेक्ट 20 रुपये घे. 120 म्हणला म्हणजे 20 रुपये तिकीट आहे. पण त्यांनी 100ला 100 बरोबर काढायचे लोकांनी. हा सण 2 किलोमीटर ती होय 100 हा 100 किलोमीटर 100 म्हणजे हा इथपर्यंत येऊस तर पुढं असं हा डायरेक्ट स्वारगेट ते डायरेक्ट श्री आपला तालुका 3.5 तास लागते याला. 200 किलोमीटर असून ते बी 3.5 तास कशामुळे लागतात माहिती का? पुण्याच्या बाहेर पडायला 1.5 तास लागतो. 1 ते 1.5 तास ट्रॉफिकच असतंय तेवढं. आणि तिथून पुढे 1.5 तासात मग इथे येते मला 1.5-2 तासात. नाही तसली एसटी बघायला नाही आपल्याकडे तशी शीट उडणार सगळ्या गाड्या पाठवल्या ते बर का आपल्याकडे तसले असतात शीट तुटलेल्या खिडक्या फुटलेल्या, मागण्याच्या पकड उडणार, टायर रिमोड तसले असतात. तसली टायर निम्यातच पंक्चर होणार. तसली इष्टी आली ना की लांबून समजायचं आपल्याकडे आली. खिडक्या त्याच्या लांबूनच वाजत होती. नाही त्याच्या खिडकी पत्र फडफड वाजणार. पुढं काय ती बार 4-5 ती गज असतात का असं धरायचं नसते आतमध्ये टणक टणक खडक सुटलेलं.
आणि गिअर टाकताना खर खर असं वाजणार गाडीचं गिअर. आणि उगा काय म्हणतानाच आवाज येतो नाही रेस ओढा गेले की ढर 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 म्हणजे असं आता इकडून एसटी आल्यावर खाकी बावनाचा आवाज येतो. खालच्या बावरा म्हणजे 1 किलोमीटर मी लगेच इकडून होता म्हणजे ह्या इष्टी असे आहेत की किलोमीटर अंतरावर गाडी तेव्हा जिथं आवाज येतो हे इष्टी आलेली. पण म्हणजे इशारा इंजिन कामाला येतोय ना, ती गिष्टी आलेली कळतं ना. आणि पुढचं दिन मोडलेला ड्रायव्हर बी असा की असा फास्ट चालवता असा सापावानी एसटी चालवता. माणूस ह्याकडे त्याकडे त्याकडे डुलतच मी तर डोक्याला. पहिल्यांदा आहे ना इष्टीत गेलते ना तर येताना आहे ना डायरेक्ट ड्रायव्हर पशीच गेलते डायरेक्ट उडून इष्टी अशी थांबाय गेली डायरेक्ट ड्रायव्हर पशीच मी जाम पडले. एसटी थांबायची म्हणलं तरी माणूस फार पडायचे ड्रायव्हर. इथं काय होतं तालुक्याला नवीन इष्टी येते पण तालुका काय करतो माहितीये का एका इष्टीच्या बदल्यात 3 इष्ट्या घेऊन येतो जुन्या सेकंड हा. असं केली. मग तुम्हाला देईल चांगली सुविधा. चला भाऊ बहिणीनं आलंय दाजी तिकडले एसटी पुण्याची हवा घेऊन आता परत गावाची थंडी घ्यायला. आवाज सगळी येत नाही त्या गाड्यांचा. हिरव्या कलरच्या हिरव्या कलरच्या गाड्या आपल्या इकडे लाल निघणारे कलरचे ना. आहेत पण आवाज बी येत नाही. पप्पा लाल परी बंद होणार आहे आणि ती दुसरी निघणार आहे हिरवी कसली तरी. हा ते पुण्यामध्ये. हा तसली त्याचं नाव काय आहे नवरूनच काहीतरी नाव आहे. ती बंद होणार आहे मग बाई ह्या एसट्याला नीली परी नाही नवरूनच काहीतरी नीलोफर नरगिस काय एवढं बघितलं नाही. नादखुळा सगळं त्याच्या पाटा नेपाळी. त्यांच्या पळत येत अशी नाव डायरेक्ट कोणत्या मागे चालायचा. हा ती तसल्या बिना थांबाची. मी तर आधी दुष्काळच म्हणलो हे वय बिना पुढं थांब आहे ना चालली बिना थांब त्याच्यात पुढं असं वय लाल मुंबईला बा पुढं चालली. लाल कलरच्या लाईटीत असं नाव असं पळत असतं कोणच्या गावाने जाणार आहे ती. मस्त आपल्या आणि तालुक्यात तुमच्या- नाव वाचतोय मी तिथं तालुका इकडे येणाऱ्या गाड्या पण तरी मी ड्रायव्हरला जाऊन विचारलं म्हणलं ही आपल्याच मार्ग आहे का म्हणला हा बस. आणि आपल्या गावाच्या याला पांढरं लट असं मोठं चुन्याच्या ह्यानी नाव टाकल्यावानी हसतंय. अशी पाटी लोक खायली पडाक 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 ती वाकडी होऊन लोक खायली. ती ना बाकीची तर अशी उडत येताना ती पाटी अशी आहे पाटी अशी फडाक फुडूक पण तर पडायला वेळ त्या पाटीला धरून राहते पण ती पिचकतीच बघू. शिवण्या कुठे आहे? शिवण्या चल ये इकडे. आणि काय बाई त्या शिटावर धुळण तीन तसली. बरं चला वा बहिणीनं लय झाला हसे मजा. आता काय दाजीने 8 दिवस आंघोळ केलेली नाहीये. हे काय आता एक आंघोळ केली फक्त तिथं. मॅनेजरने आंघोळ कपडे केली. ही आपलं काय बऱ्याच तर तिचे 8 दिवस जरा अंगात काढलेलं नाही. तरी म्हणलं पुंगास वास कस काय येतोय मला. फक्त ही जातानी पण घातलेली. म्हणलं आल्या आल्या मग नवऱ्याला येतानी म्हणावं घातले फक्त तर अंगात. नवऱ्याला राग फिगील म्हणून म्हणलं गप बसावं आपलं शुभ बैठेगा तो कान काटेगा. अरे ती कपडे तर अहो मला आहे ना तुम्ही तिकडून येतानाच पुंगास वास येत होता तुमचा. उद्या ती कपडे आणले ना घेऊन आलो ना मी मग तू बघ मग ते किती 2 महाग. दिवस एवढा निरमा टाकून भिजाय ठेवायची. ती सुटेर सुद्धा आहे ना तुम्ही तिकडे ठेवा काढून जावा. मग आता काय चला भाऊ बहिणींनो. तुम्ही आकच मळून आला तिकडून पुण्यानं गोर होऊन येतात माणसं अंदाज. नाहीतरी पण उजाळ्यात पप्पा. हा तरी म्हणलंच की काहीतरी चमकात बदल झालाय. नाही तर पप्पा लांबूनच येताना चमकायचे सूर्याच्या रोशनी. बघावं कशा बापाला नाव आहे का. आणि आईला म्हणतात म्हातारी झाली हो पांढरी शिपट आहे का. नाही आता पप्पा गोरे झाले. पप्पा गोर झाल्यात म्हणतात आणि मम्मी काळी आहे. पप्पाला शोभा दे. लागलं गोणी टाकायला गेलो ती फाळकच लागले का खाट कोणी वर सुजले. पडू दे बाय तिकडं गोणी. अख्खा हात दुखत होता माझा आज. रातच्या दोन दुखत होते. गोण्या उचलून या तिचं भरल्यावर झालं असं वाकडच होता येत नव्हतं मला इथून. जा गरम पाण्याने चांगले कडक कडक 2 पाणी तापून आंघोळ करा. आता नाही इच्छा बघार लागते मला. नाही करा जरा हलकं वाटत.
गॅस सुद्धा तुमचं बुरकट झाल्याचं लक्षात. डोक्यात काही माती म्हणूनच म्हणती आंघोळ करा नाही तर ती खाट मळल. चालतंय बुवा, करतो आंघोळ काय काय ना मळल का नाही वा बेडशीट उशियान हा उगा फंगास त्याचा विवास यायचा येईल का नाही. कधी न पारोसा राहणारा माणूस आता आहे म्हणते बघा पुण्याला जाऊन 8 दिवस आंघोळ. तरी म्हणलं पुण्यात का म्हणून तसल्या गोळ्या निघाल्या ते खायच्या बराबर. त्या आंघोळीच्या गोळ्या पुण्यात आहेत ना त्याच्यामुळंच आहे ते. आंघोळीच्या गोळ्या. हा तिथं काय आहे माहिती का, मार्केट मध्ये काय गिझर आहे का काय आहे का काय आहे? मेडिकल मधनं 2 गोळ्या घ्यायच्या ना खाल्ली की आंघोळ केली ताजा थंडा कोण. अगं ते आपण होतं बाहेरून तसंच आहे ना. पण आपण अगं ती आपल्याला स्वतःला नाही कळत पण दुसरे माणसं आपल्याला वास घेऊन लांब पडतात. चला बाया भाऊ बहिणींनो थंडा कुलकुलची गोळी नाही घेतली ना तुमच्या दाजी. आंघोळीच्या गोळ्या बी असतात होय. मग म्हणजे आंघोळ केल्यावर कसं आपल्याला फ्रेश वाटतं आणि आंघोळ नाही केल्या कसं गिडी वाटतं तसं आंघोळ केल्यावर ती गोळी खाल्ली ना की असं फ्रेश वाटतं. बटाटे दूध आहे. झालं तुमचा योग्य तो आहार आता तुम्हाला रोज भेटल्या जाईल. आता तुम्ही ना पाहिलं होतं तसंच काय पडणार ओरिजिनल कलर मध्ये तुम्ही आलेला आहे ओरिजिनल जागेत ओरिजिनल आहारात परत लोटलेला आहे तुम्ही. तुपल्या त्या हे जादूचं यान कसं आलं होतं तसं तुमचं यान घेऊन आलं तुम्हाला येतं बरं. जादू पिक्चर मधलं ती यान नव्हतं घेऊन आलं होय ती भाऊला ती जादू न्यायला तसं तुमचं यान आलं होतं तुम्हाला न्यायला. तुमच्या धरती लोकांवर तुम्ही पोहोचलेला आहे. चालतंय. चला भाऊ बहिणीनो बाय बाय. भेटू आता दाजीची उद्या मुलाखत घ्या. मला का देऊ